आपण पाहत आहात बंधुता न्यूज। न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणारं पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। पैज लावत असाल तर सावधान, कारण सांगली जिल्ह्यात खासदारकीच्या निकालावर दुचाकी गाड्यांची पैज लावणाऱ्या दोघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणे असा वाक्यप्रचार अनेक वेळा ऐकायला मिळतो। स्वतःची पदरमोड करून किंवा विनामोबदला दुसऱ्याची कामे करणे असा या म्हणीचा अर्थ आहे। असाच काही प्रकार सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यात घडला आहे। निवडणुकीला उभा राहिले उमेदवार मात्र त्यांच्या विजयीसाठी 2 जणांनी स्वतःच्या पैशांनी चक्क गाड्यांचीच पैज लावली, पण ही पैज लावून आता त्या दोघांना महागात पडली आहे। कवठेमंकाळ पोलिसांनी बोरगाव येथील रमेश संभाजी जाधव आणि शिरढोण येथील गौस मुबारक मुलानी यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे। त्याचबरोबर सुमारे 2,15,000 रुपये किमतीच्या 2 मोटरसायकली जप्त केल्या। सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार संजय पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या समर्थकांनी आपला उमेदवार विजयी होईल असा दावा करत बुलेट व युनिकॉर्न या मोटरसायकलची पैज लावली होती। अशा अनोख्या पैजीमुळे त्या दोघांना भरपूर प्रसिद्धी सुद्धा मिळाली, मात्र त्यांच्या आनंदावर आता विरजण पडलं आहे। कवठेमंकाळचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रमेश संभाजी जाधव आणि गौस मुबारक मुलानी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केल्यामुळे तेल पण गेलं, तूप पण गेलं आणि हातात राहिले धपाटणे असे म्हणण्याची वेळ आता त्या दोघांच्यावर आली आहे।